एक दिवस कन्हैयाला लहर आली महाराज. प्रेम तपासायचं म्हणून कन्हैयानं सांगितलं, गोपाळांनो ऐका, तुम्ही सगळेजण माझे मित्र आहात. माझं एक काम करा, उद्या जो कोणी माझ्यासाठी खायला चांगला आणेल ना त्याला मी 100% गुण देणार आहे. व्यवस्थित ऐका, जो कोणी आणेल तो कोणी. सगळे गोपाळ घरी गेले महाराज. संध्याकाळच्या वेळेला आपापल्या आईजवळ जाऊन म्हणतात, आई ग, देवानं आज आम्हाला मागितलंय. एरवी तर भक्त देवाकडे मागत असतो, त्याची साधना त्याचं तप झालं की जगाचा मालक त्याला देत असतो. पण आज देवानं तोंडानं मागितलंय ग, कन्हैयानं तोंडानं मागितलंय की मला चांगलं खायला घेऊन या. सगळ्या गवळणी म्हणतात, काही काळजी करू नको. कोण म्हणतं मी लाडू देईल, कोण म्हणतं पेढे देईल, कोण म्हणतं छान त्या ठिकाणी बासुंदी बनवून देईल. वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी ठरले. पण त्या गोपाळांमध्ये एक गोपाळ असा होता की नाजूक परिस्थिती होती महाराज. त्याचं नाव आहे मधुमंगल. मधुमंगल नावाचा गोपाळ महिला मंडळ आईकडे गेला. आई ग, अरे तो वनामध्ये जातोय, दुसऱ्याच्या गायी राखतोय, खायला मिळावं म्हणून कन्हैयाच्या सोबत राहतोय. मधुमंगलानं म्हणावं, मैया अगं कानानं खायला मागितलंय, काय देशील का माझ्या कानाकरता. गवळणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिनं पदरानं डोळे पुसले आणि म्हणते, काना. मधुमंगल बाळ, कानाला तुला खायला द्यायचे पण आपल्या घरात काही नाही रे बाळा. अरे दुसऱ्याच्या गायी राखाव्या म्हणून त्या ठिकाणी शिळं ताक प्यायला तरी मिळतंय. गायी नाही राखल्या तर 2-2 दिवस खायला काही मिळत नाही रे मधुमंगला. काय देऊ तुझ्या कानाला. आई ग, अगं माझा अपमान होईल ना मित्रांच्यात. सगळे लाडू पेढे छान आणणाऱ्या सगळ्यांचं ठरलंय गाई. माझ्या कानाच्या समोर माझा अपमान नको करूस ग माय. काहीतरी दे ना कानाला. महिला म्हणत, देवाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नका माय बाप. देवाला काहीतरी अपेक्षा असते. देवाला सगळ्यात जास्त अपेक्षा प्रेमाची असते. काहीतरी दे ना. मधुमंगलाची आई सांगते, बाळ 2 दिवसाचं शिळं ताक उरलेलं आहे, छोट्याशा गाडग्यामध्ये मी बांधून ठेवलंय तुला पिण्याकरता. तुझ्या कानाला चालेल का. अगं आई, शिळं ताक मी माझ्या मित्राला कसं देऊ ग. अगं मला भूक लागली की माझ्या कानाला कळतं. माझ्याकडे डबा नसेल तर त्याच्या शिदोरीतलं माझा काना मला खाऊ घालतो ग माय. माझ्या कानाला माझ्या अंतकरणातला भाव कळतो. आणि तो म्हणते कानाला शिळं ताक. बाळ, देवाला कळतंय की तू अंतकरणातून नेलंय. गरिबीचं सोंग करता येत नाही. पोटात ज्यावेळेला भूक लागते त्यावेळेला भीक मागतात, कारण पोटातली आग शांत बसू देत नाही. सांगितलं गेलं, जा बाळ. अरे हे घेऊन जाता, तू ताक घेऊन गेला की माझ्या कन्हैयाला कळेल घरात काही शिल्लक नाही म्हणून ताक आणलंय. त्या वनामध्ये महिला मंडळ सगळेच्या सगळे गोपाळ एकत्र होतात. सगळेजण शिदोऱ्या सोडतात. हा मधुमंगल ते गाडग पाठीमागे असं लपवलेलं आहे. कुणी लाडू आणलेले दिसतात, कुणी पेढे आणलेले दिसतात, कुणी जिलेबी आणलेली दिसते. हा मधुमंगल अंतकरणातून म्हणतो, कान्हा अरे तुला तर या लाडू पेढ्याच्या समोर हे ताक आणि ते शिळं ताक तुला कसं देऊ रे देवा. अपमान होईल आपल्या मित्रत्वाचा. कदाचित तुला कळेल की नाही माहिती नाही रे कान्हा, पण या शिळ्या ताकानं माझ्या कानाचं पोट दुखेल, माझ्या कानाला ताप येऊ शकतो. हे शिळं ताक प्यायची मला सवय आहे, माझ्या कानाला सवय नाही. ती नाही. माझ्या कन्हैयानं जिलेबी घ्यावी, तोंडात टाकावी आणि त्याला म्हणावं, अरे वा, या जिलेबीला 75% गुण आहे. लाडू घ्यावा, तोंडात टाकावा आणि म्हणावं, त्या लाडूला 80% गुण आहे. मधुमंगल म्हणतो, जिथं लाडूला जिलेबीला 75-80% आहे, तिथं माझ्या टाकाला किती टक्के मार्क मिळतील. नाही देवा, तू जरी म्हटला तू निष्ठुर आहे,
तू कपटी आहेस, तुला मित्रत्वाची जाणीव नाही, तरी मी ते सहन करील, पण तुझी बिघडलेली तब्येत मला सहन नाही होणार देवा. ते ताकाचं गाडग मधुमंगलानं घ्यावं महिला मंडळ, एका झाडाच्या आड जावं. अरे ताक फेकून दिलं तर त्याचा वास येईल, उबट वास आधीच येतो, कारण 2 दिवसाचं ते ताक आहे, आंबट आहे, शिळ झालेलं आहे. कन्हैयाला वास येईल आणि मग तो मला विचारेल. अरे कन्हैयाच्या नाकापर्यंत वास जाण्यापेक्षा हे शिळ ताक मीच पिऊन घेतो. हे ताक मला कन्हैयाच्या नाकापर्यंत वास जाऊ द्यायचा नाही. झाडाच्या आड उभं राहून महिला मंडळ या मधुमंगलाने एक घोट त्या ताकाचा घेतला. कान्हा माफ कर रे, अरे तुला आणलेलं मी स्वतः पितोय रे देवा. जीवनात जर खूप मोठे झालात तर त्या भगवंताला विसरू नका माय बाप. माझी स्वतःची पात्रता नाही इथं बसायची. आळंदीत गेले त्यावेळेला खायला काही मिळत नव्हतं महाराज. माझ्या देवानं, माझ्या माऊलीनं मला एवढं लायक बनवलं की 1000 लोक ऐकण्याकरता बसतात माय बाप. ही त्याची कृपा आहे. अंतकरणातून त्याला बजलं पाहिजे, अंतकरणातून त्या ठिकाणी त्याला बोलवलं पाहिजे महाराज. 2.5 अक्षर हे प्रेम नाही रे काना. तोंडात त्या ठिकाणी हनुमंतरायासारखं तोंड झालं महाराज. आता तो ताकाचा घोट गिळायचा आहे, पण कान्हानं म्हणावं मधुमंगल थांब. तोंडातलं ते ताक त्या ठिकाणी गिळायचं नाही. का रे, मला बोलायचं होतंच ना, चुकलं रे कान्हा. अरे माझ्या शिवाय तू ताक पितोयस. अरे जे काही माझ्यासाठी आणलं ना ते मी बघत नाही, ते किती मोलाचं आहे, किती किमतीचं आहे, त्याच्यामध्ये किती प्रेम आहे हे मी बघतो. तू ते ताक पिऊ शकत नाही मधुमंगल. कान्हा बोलतोय मधुमंगला, हे ताकावर माझा अधिकार आहे, कारण हे ताक माझ्या नावाचं तू आणलेलं आहे. हनुमंतरायासारखं तोंड झालं महाराज मधुमंगलाचं, कारण सांगितलं होतं खबरदार जर ते ताक थुकलांत तुला माझ्या गळ्याची शपथ आहे मधुमंगला. महिला मंडळ, ताक तोंडातला घोट ताकाचा थुकता येईना, गिळता येईना महाराज. असं तोंड फुगलेलं आहे. मधुमंगलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. कान्हा, तू जगाचा मालक आहे, तू एवढं प्रेम कसं करू शकतोस रे. अरे आम्ही साधारण आहोत देवा, एवढं प्रेम. अरे त्या लाडूच्या जिलाबीच्या पुढं माझं ताक काय आहे. सांकेतिक भाषेनं खुनवतो कान्हा, नको पिऊ रे, ते शिळ झालंय ताक. कन्हैयानं म्हणावं नाही मधुमंगला, आता तू एक काम कर. तुझं जर खरंच प्रेम माझ्यावर असेल तर तुझ्या तोंडातला तो ताकाचा घोट आता तू माझ्या तोंडात टाक. काय प्रेम आहे माय बाप. मधुमंगल म्हणतो नाही देवा, देवाला उष्ट कुठं देत असतात का. नाही नको आहे. देवानं म्हणाव नाही, तुला माझी शपथ आहे. भगवंतानं मोठा आ करावा. महिला मंडळ विचार नाही केला, ती दात घासलेली आहे का, तोंडाचा वास येतोय का, हा गरीब आहे यानं आंघोळ केली का, हा पूजा करतो का, काही बघितलं नाही. याच्या अंगावर कपडे स्टँडर्ड आहे का, यानं सेंट मारलेलं आहे का, याची वेशभूषा चांगली आहे का, याची रंगरंगोटी चांगली आहे का, काही बघितलं नाही महाराज. आ केला सांगितलं मधुमंगला, खुनवलं ताक. तुझ्या तोंडातला घोट तू माझ्या तोंडात टाक. जसा घोट त्या ठिकाणी मधुमंगलानं आपल्या तोंडातला घोट कन्हैयाच्या तोंडामध्ये टाकला आणि कन्हैया मिटका मारत ते ताक पिला महाराज. काय भक्ती केली ती गोपाळी, काय ती सोवळी का वेवळी, त्यांचे उच्चिष्ट मी कवळ गेली, प्रेम समेडी डुल्लत. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची ऊन खून, जाणता मी एक श्रीकृष्ण इतर असे जाण कळेना. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेबटे सोशी आणि घे, मी सुदाम्याच्या पाया लागे, त्याचे निपांगे पांगलो. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा पार्थ वना प्रीती, विषया सक्ता लागोने. प्रेम आहे महाराज, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आता मात्र जेवण झाल्यानंतर यांचा डाव रंगला महाराज.